हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ पूजा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आमच्या गावची यात्रा झाली आहे. आज तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघत असाल, ते बघताय ती. मग आता यात्रेतला व्हिडिओ तुम्हाला आता पुढच्या वर्षीच येणार, कारण का आमची यात्रा वर्षानंतर असते त्याच्यामुळं. आणि दुसऱ्या दिवशी बघा सांडग्याची भाजी आणि भाकरी केलत्या, कारण का कायच नव्हतं भाजीला, त्याच्यामुळं काय करायचं म्हणून सांडग्याची भाजी केलती. आणि कोणाकोणाला आवडती सांडग्याची भाजी ही सांगा बरं का. आणि ही बघा पोरं म्हणजे मम्मी आणि माझ्या भावाची मुलगी अभ्यास करते, ती शाळेत जाते ना बालवाडीला, त्याच्यामुळं बसलेली आई लिहित 1-2 लिहित होती, 30पर्यंत तिनं काढलं. आज बघा हा दुसऱ्या दिवशीचा जरा व्हिडिओ घेतलाय त्याच्यात, कारण का सकाळी माझ्या पोराला आता दिसायला कमी आलंय. काय सांगायचं तुम्हाला, नवीनच पराक्रम करून आलाय. शाळेत डोळे चेक केले आणि तेव्हापासून त्याला दिसायला कमी आलंय. आणि म्हणून दवाखान्यात नेलं त्याला, आधी डोळ्याच्या दवाखान्यात. तिथं चेक केलं, पण जरा वेळ बसलो, गर्दी होती भरपूर. मग थोड्या वेळानं सांगितलं की नंबर आल्यानंतर मग आत गेलो आणि त्याला म्हणले की मग डॉक्टर थोड्या वेळानं म्हणजे उद्याच्या दिवस, मग अजून उद्या बोलवलंय बघा, त्यामुळं अजून परत दवाखान्यात जायचं आहे उद्याच्याला. आता मग तिथनं निघालो बाहेर दवाखान्यातनं आणि गेलो बाजारमध्ये, कारण का आमच्या इथं शिवरात्रीला 2 दिवस ऑफर चालू असते. शाबू आणि शेंगदाणे हे स्वस्त असतात बघा. हे डीमार्ट सारखंच आहे, पण आमच्या गावाकडे ह्याला बाजार म्हणतात. शिवशंकर बाजार म्हणून गावात आमच्या फेमस आहे. हे 10% डिस्काउंट असतंय शाबू शेंगदाण्यावर, म्हणून तिथनं शाबू आणि शेंगदाणे घेतले बघा. आणि बाजारमध्ये बघितलं अजून काय काय घ्यायचं आहे ती, मग सगळं घेतलं आणि बाहेर निघालो. मग पुढं आलो, निघालो बघा. हे आमचं असं आहे बघा आमच्या गावचं बाजार. सगळं काय असतंय बरं का बाजारमध्ये, सगळं म्हणजे मार्केटसारखं डीमार्ट असतंय ना, तसं सगळं मिळतं ह्याच्यात. आणि तिथनं निघालो आम्ही बाहेर आणि परत राहिलं काय, पोरांना खायला घ्यायचंच राहिलं. मग परत पुढं दुकानात आलो. दुकानातनं थोडंसं टोस्ट आणि बिस्किटं घेतली, कारण का पाहुण्यांच्या घरी जायचं होतं थोडं, म्हणून तिथनं घेतली. मग परत तिथं घेतलं केलं आणि परत घरी आलो. यात्रेतून तवा घेतला बघा. पुढे तुम्हाला ती माझ्या मिस्टरांना म्हणत होते बघा तसं, त्याच्यामुळं त्यांचं जरा मी बोलणं ऐकलं, कारण ते आमच्या पाहुण्यांचंच दुकान होतं. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.